मोकाट जनावरांचा धडाका सुरूच, चिमुकलीसह नागरिक जखमी। कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून प्रशासनाकडून कारवाई करूनही नागरिकांच्या जीविताला धोका कायम असल्याचे चित्र आहे। गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी संजयनगर परिसरात घरासमोर खेळत असलेल्या 6 वर्षीय अलीना आसिफ बागवान या चिमुकलीला मोकाट जनावराने धडक दिल्याची घटना घडली। या घटनेत अलीना जखमी झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अलीना घरासमोर खेळत असताना अचानक मोकाट जनावर तिच्या दिशेने आले आणि तिला धडक दिली। घटनेनंतर कुटुंबियासह परिसरात नागरिकांची चिंता वाढली आहे। तसेच दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास विलास संपत गायकवाड यांनाही मोकाट जनावराच्या धडकेत दुखापत झाल्याची घटना घडली। त्यामुळे नागरिकांमध्ये संताप अधिकच वाढत आहे। यापूर्वी मोकाट जनावरांमुळे 2 नागरिकांचा मृत्यू झाला आहे। मोकाट जनावरांचा बंदोबस्त तातडीने करावा अशी मागणी जनतेकडून होत आहे। सत्य एक्सप्रेस न्यूज साठी रवींद्र जगताप, कोपरगाव। परिसरामध्ये मोकाट जनावरांचा लय सुसुकट पसरलेला आहे। लहान बालक आहे, त्याचे हात फ्रॅक्चर झालेले, दाखला लागलेले। पण शासनाकडून नगरपालिकेकडून आम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही रोडवर जनावरं धरताय, ते रोडवरची निघून गल्लीबोळात घुसतात। आता तुम्ही गल्लीबोळामध्ये घुसा, ते जनावरं धरा आणि लवकर त्यांचा बंदोबस्त करावा। इथून धरून पार लांब कुठे तरी नेऊन सोडावा, नाही तर गोशाळामध्ये एखाद्या टाकून द्यावा, आमची एवढीच विनंती। लेकरू होतं नाही का, त्याला नशिबाने वाचली ती पोरगी। आम्ही पळत आलो, तिला धरलं। एखाद्या त्याच्या ठिकाणी एखादा वयस्कर माणूस असता, तो जागेवर गेला असता तर काय केलं असतं नाही का। तर याच्यावर काहीतरी लवकर कारवाई केली पाहिजे। मोकाट जनावरांवर त्या पोरीच्या हाताला लागलेलं आहे, नाक फुटलेलं आहे, काही कमी जास्त झालं असतं तर याची भरपाई कोणी केली असती, हे आमचं म्हणणं आहे। बाकी काही नाही, याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे। विलास संपत गायकवाड, मी घरून येत होतो, रस्त्यात मला जनावरांना धडक दिली। कोपरगाव नगरी परिषद यांना विनंती आहे, आता इलिंबारा मैदानवरून विलासराव गायकवाड हे बाईकवर येत असताना एका जनावराने याला जोराची धडक दिली। त्याच्यात त्यांना गंभीर दुखापत झाली। कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने हॉस्पिटलला आणलं, उपचार केला त्यांच्यावरती। कोपरगाव नगर परिषद प्रशासनाला विनंती आहे, ताबडतोब या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा।